बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती साकोलीतर्फे महाकारुणी तथागत बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण सोहळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त दिनांक 12 एप्रिल म्हणजे उद्याला 2025 ते 14 एप्रिल 2025 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे अनावरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर धम्मरक्षित यांच्या हस्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहण होईल तर दुपारी 12 वाजता पुतळ्याचे अनावरण होईल। या कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून आदरणीय भदंत डॉक्टर धम्मरक्षित नागपूर यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी दीपक साखरे अध्यक्ष तालुका स्मारक समिती तर प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय भदंत महेंद्र रतन व बौद्ध भिक्खू संघ नागपूर आयुष्य सभापती शीतल राऊत व इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार असून सामाजिक क्षेत्रात व विहाराकरता ज्यांचा फार मोठे योगदान आहे अशांचा सत्कार सोहळा कार्यक्रम सुद्धा होईल। सर्व कार्यक्रमाचे आयोजन तालुका स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केलेले असून बौद्ध विहार सुसज्ज नॅशनल हायवेवर असणारे अतिशय मोहक आणि आकर्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती अतिशय सज्ज झाली आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी आहे। साकोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे 12 तारखेला म्हणजे उद्याला महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे आणि त्याची खूप मोठ्या प्रमाणात तयारी आपण बघू शकता की हा जो महाविहार आहे अतिशय देखणा आणि अतिशय चांगला आहे की हायवे नॅशनल हायवेवर आहे आणि प्रशस्त असं मैदान आहे आणि या ठिकाणी एक सभागृह आहे। आपण बघू शकता 2 सभागृह आहेत, कार्यालय आहेत आणि इथं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच आहे, लायब्ररी आहे आणि सर्व प्रकारची सुसज्ज अशी इमारत झालेली आहे। याचा उद्घाटन सोहळा उद्याला आहे आणि त्यामुळे अतिशय रमणीय स्थळ हायवेवरून सर्वांना मोहक करणारा हायवेवरून सर्वांना आकर्षित करणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती आहे। आपल्यासोबत बौद्ध विहाराचे अध्यक्ष दीपक साखरे यांच्याकडे माहिती जाणून घेऊया। मी साकोली येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे आहे। या ठिकाणी 12 एप्रिलला महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण आहे। भंतेजींचे धम्मदेशिना आहे आणि स्वामीजी कार्यकर्त्यांचा सत्कारसुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। या ठिकाणी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे आपल्यासोबत जुळलेले आहेत। काय सांगाल, काय तयारी आहे आपली या कार्यक्रमाविषयी? अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण तसंच महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या 12 तारखेला आयोजित केलेला आहे आणि त्या अनावरणाप्रसंगी भिक्खू संघ यांना आमंत्रित केलेलं आहे। डॉक्टर धम्मरक्षित त्याचप्रमाणे महेंद्र रतन हे भंतेजी व त्यांचा संघ इथं येणार आहे। उद्घाटन झाल्यानंतर धम्मदेशनेचा कार्यक्रम आहे आणि जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा इथं सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व कार्यक्रमाची आपली तयारी झालेली आहे का? सर्व कार्यक्रमाची तयारी झालेली आहे। तुम्ही बौद्ध उपासकांना आता कोणता संदेश द्याल? धम्मदेशनेच्या नंतर बौद्ध आपल्या बांधवांना सर्व एकत्रित यावं हा संदेश त्यांना या माध्यमातून जाणार आहे। त्याचप्रमाणे एकता अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या एकतेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन पुढे येणाऱ्या घडामोडीला समोर जाण्याकरिता हे तालुका स्मारक समितीचे विहार सज्ज आहे। तर हे होते तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले की मुख्य भंतेजी नागपूरहून जे येणार आहेत त्यांचा धम्मदेशना कार्यक्रम आहे। त्यानंतर संगीताचाही कार्यक्रम आहे। म्हणजे 12 तारखेपासून 14 एप्रिलपर्यंत असे विविध उपक्रम या ठिकाणी ते राबवणार आहेत। विशेष करून सामाजिक
क्षेत्रात अग्रेसर असलेले आणि व्यवहारात ज्यांनी वेळोवेळी या ठिकाणी मदत केलेली आहे अशाही सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा, अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम. नॅशनल हायवेवर असलेली ही तालुका स्मारक समिती अतिशय सुंदर आणि देखणी दिसत आहे. बाहेरून हायवेवर गेल्यानंतर अतिशय रमणीय आणि आकर्षक होणारी अशी ही तालुका स्मारक समिती आहे. या कार्यक्रमामध्ये धम्मदेशना ऐकण्याकरता सर्व बौद्ध उपासकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याकरता तालुका अध्यक्षांनी आवाहन केले आहे. मी DG रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.